शनिवार रविवार असला ना की कामं कसे लेट होतात. तर आज पण तसंच झालं. कामं लेट झाले त्याच्यामुळे स्वयंपाकाला पण वेळ झाला. तर म्हटलं चला काहीतरी शॉर्टकटच बनवूया. तर मी पालक आधी स्वच्छ धुवून ठेवली होती. तर एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. हे स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर एका कुकरमध्ये आपण हे घालूया. तर हे कुकर घेतलंय. कुकरमध्ये आपण हे डाळ तांदूळ घालून घेऊया. यासोबत याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, हळद टाकून घ्यायची आहे आणि ना आपण जेवढे तांदूळ घेतले आहेत त्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 2 वाटी आपले 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ आहे ना, तर त्यासाठी मी 7 ते 8 वाट्या हे पाणी टाकून घेतलं आहे. आता हे कुकरचं झाकण बंद करून याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता हे आपण तोपर्यंत शिट्ट्या होऊ देऊया. तोपर्यंत मी इथे पालक जे धुवून ठेवली होती ना, याला ब्लांच करून घ्यायचं आहे. तर गरम पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची म्हणजे ना कलर चेंज होत नाही पालकचा. तर हे पालक याच्यामध्ये 2 ते 3 मिनटं ब्लांच करून घ्यायची. याला थंड होऊ द्यायचं. जोपर्यंत हे थंड होतंय ना, तोपर्यंत आपण इथे जे आपल्या भाज्या लागणार आहेत त्या आपण इथे कट करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे कांदा असा बारीक-बारीक कट करून घेतला. सोबतच एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा असा कट करून घेतला. इथे मी गाजर घेतलेला आहे. गाजर आणि लसूण हे देखील बारीक-बारीक कट करून घेतलं आहे. यासोबत 1 वाटी मी हिरवा वाटाणासुद्धा घेतलेला आहे. तर हे कट करून झाले तोपर्यंत इथे पालकसुद्धा थंड झाली होती. ते मिक्सरला फिरवून घेतली आणि याची प्युरी तयार करून घेतली आहे. आणि दुसरीकडे आपला कुकरसुद्धा झालेला आहे. तर इथे बघू शकता मस्त असं हे डाळ तांदूळ आपले शिजलेले आहेत. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. जिरं घातलं आहे. सोबतच थोडंसं हिंग घातलं आहे. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. चांगला परतला की याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण मी थोडासा ठेवलेला आहे तडक्यासाठी आणि जे हिरवे वाटाणे होते ते घालून घ्यायचे. गाजर घालून घ्यायचं. गाजर आणि वाटाणे ना थोडेसे चांगले शिजले पाहिजे यासाठी मी आधीच घातलेले. जर तुम्हाला वाटत असेल ना ते जास्त शिजायचे तर तुम्ही कुकरमध्ये डाळ तांदूळसोबत सुद्धा लावू शकता. पण ना डाळ तांदूळसोबत खूप जास्त शिजून जातात म्हणून मी हे नंतर घातलेले. तर आता याच्यामध्ये टोमॅटो घातला आणि काही मसाले घालून घेतले. तर त्यामध्ये 1 चमचा मी पावभाजी मसालासुद्धा घातला आहे. म्हणजे याची चव ना मुलांना खूप आवडते. तर तुम्ही ते स्किप करू शकता. बाकी बेसिक मसाले घातलेले आणि हे सगळं मिक्स करून झालं की याच्यामध्ये प्युरी घालून घ्यायची. आणि आता थोडंसं शिजवून घेतल्यानंतर आपण हे जे मसाला तयार करून घेतला ना तो खिचडीवर टाकून घ्यायचा आहे. तर ही मस्त अशी हेल्दी आपली ही पालक खिचडी तयार होते. तर आता याला ना थोडंसं शिजवून घेऊ. तर एकदा मी परत हे गॅसवर ठेवून घेतलं आहे आणि याला चांगलं उकळी काढून घेतली. नंतर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. आता याच्यामध्ये तुपाचा तडका टाकून घ्यायचा आहे. तर तुपामध्ये मिरची, लसूण आणि थोडंसं लाल तिखट घालून याचा तडका बनवून घेतला आहे. जर तुम्हाला हा तडका नाही टाकायचा असेल ना तर 1 चमचावरून तूप टाकून घ्या म्हणजे अजून छान लागेल. आता एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया आणि बघू शकता मस्त अशी हेल्दी खिचडी आपली तयार झाली आहे.